चला सामन्याला सुरुवात करूया. पहिला षटक मार्गस्थ असताना पहिला षटक फेकण्यासाठी दीक्षित पाटील मॅन फ्रॉम रावे त्याच्या समोर असेल जो हे गावाचा सार्थक म्हात्रे दादू आणि त्याच्या सोबतच पलाश मोकल. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज दीक्षित पाटील. स्ट्रायकिंग एडवर असेल सार्थक म्हात्रे. पंचांच्या इशाऱ्याची वाट. 7-8 पावलांचा रणअप. पंचांचा इशारा आलाय. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू चांगला चेंडूचा चांगला समाचार. चेंडू उडवलाय. चेंडू जाईल का झेल होईल का आणि पहिला चेंडू दादू होत बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवर आलाय. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात दादू गेलाय बॅक टू द डगआउट आणि कॅच म्हणता येईल म्हणजे अक्षर पडेल सारखीच. पहिल्या प्रयत्नात अयशस्वी ठरून दुसऱ्या प्रयत्नात ज्याने कॅच घेतली तो जय पाटील रावे संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि सार्थक याची जागा सांभाळण्यासाठी सिद्धू. पहिल्या चेंडूवर मोठा झटका जय गुरुबा जोहे संघाला. आता दादू यांची जागा सांभाळण्यासाठी सिद्धू. बॉलिंग ट्रॅकवर असेल दीक्षित पाटील. स्ट्रायकिंग एंडवर सिद्धू. नॉन स्ट्रायकिंग एंडवर पलाश मोकल. पॉवर प्लेचं षटक. दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज दीक्षित पाटील. चांगलासा फटका. चेंडू जाईल सरळ सीमारेषाकडे. तेवढा चांगलासा क्षेत्ररक्षण होताना 2 धावा पूर्ण. 2 धावे धावसंख्या संघाचं खातं खोलतय सिद्धू. धावसंख्या झाली ती म्हणजे 2. 1 बाद 2. पुन्हा एकदा दीक्षित पाटील समोर असेल सिद्धू. चांगलासा फटका. चेंडू जाईल का सीमारेषा पार. चेंडू जाईल का. चेंडू गेलाय. 4 धावांसाठी आलाय चौकार. धावसंख्या 4 ने वाढेल ती म्हणजे 6. 3 चेंडू आणि धावसंख्या ती म्हणजे 6. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सार्थक म्हात्रे बॅक टू द पवेलियन जाऊन आता त्याची जागा सांभाळण्यासाठी सिद्धू. सिद्धूने पहिल्या चेंडूवर 2 धावा. दुसऱ्या चेंडूवर चौकार. आता तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज दीक्षितचा. चौथा चेंडू समोर असेल सिद्धू. चांगलासा फटका. चेंडू जाईल का. चेंडू तेवढा चांगलासा क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढेल ती म्हणजे 7. 1 बाद 7. षटकातील काही चेंडू शिल्लक. बॉलिंग ट्रॅकवर असेल दीक्षित पाटील. समोर असेल पलाश मोकल. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज पलाश मोकल. काय करेल आपल्या संघासाठी. जय गिरोबा जोय संघासाठी पलाश मोकल. दीक्षित पाटील बॉलिंग ट्रॅकवर. चेंडूचा चांगला असा समाचार. चेंडू उडवलाय. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक असेल. झेल ड्रॉप होतय. 1 धाव पूर्ण. चेंडूचा ओव्हरथ्रो होऊन पुन्हा एकदा थोडं गच्चाल असं क्षेत्ररक्षण करताना रावे संघ. चला टीम मीटिंग नको. स्पीडअप करा. पंच धावसंख्या 1 ने वाढेल ती म्हणजे 8.
सकाळचे 3:20 झाले आहेत. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर असेल दीक्षित पाटील. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर असेल सिद्धू. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. चेंडू उडवलाय. चेंडू जाईल का सीमारेषा पार? तेवढ्यात झेल होईल का? आणि झेल झाले. सिद्धू बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सिद्धू मोकल जाईल माघारी. आणि बालू बोललेला की कॅच होईल आता, आणि कॅच झाले त्याच जागेवर. आणि बालू यांचा अनुभव आपण पाहू शकता. रावे गावातील हे सुपुत्र बालू. सिद्धू यांची जागाला सांभाळण्यासाठी आलाय नवीन फलंदाज कल्पेश घरत. दुसरं षटक फेकण्यासाठी जय पाटील बॉलिंग ट्रॅकवर असेल. तर समोर असेल नवीन फलंदाज पलाश मोकल. दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज पलाश मोकल. वैयक्तिक पहिला आणि संघातील दुसरं षटक घेऊन येईल जय पाटील. समोर असेल पलाश मोकल. पहिला चेंडू. चेंडूचा चांगला असा फटका. चेंडू जाईल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. अंपायरचा इशारा नो. चेंडू असेल. ओव्हर पिचिंग. आता फ्रीड असेल पुढच्या चेंडूवर. पहिला चेंडू टाकायला गेलेला जय पाटील, पण नो घोषित केले अंपायरने. चेंडूवर असेल फ्री हिट. धावसंख्या झाली ती म्हणजे 10. 2 बाद 10. बॉलिंग ट्रॅकवर असेल जय पाटील. समोर असेल पलाश मोकल. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. समोर असेल पलाश. पलाशचा फटका जाईल का? येईल का? फ्रीडचा फटका होता. एक धाव पूर्ण. कल्पेशचा फटका होता. फ्रीडचा चेंडू होता. क्षेत्ररक्षकाला काही जाणवलं नाही, समजून आलं नाही. त्याला वाटलं झेल झाले. आणि आमचे सहकारी हिरामन गडखली ते आता माघारी घरी जाताना निरोप घेताना. दुसरा चेंडू. चेंडूचा चांगला असा समाचार. चेंडू पुन्हा एकदा जाईल का? येईल का? जाईल का? येईल का? आणि पलाश मोगल जाईल माघारी आपल्या डगआउट मध्ये. तिसरा हादरा जयगिरोबा जोय संघाला. धावसंख्या तिथे स्थिरावते ती म्हणजे 11. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडू आता शिल्लक आहेत. धावसंख्या ती म्हणजे 11. चला अंपायर टीम मीटिंग नको. चला पुढचा फलंदाज. नवीन फलंदाज रुपेश बाबू. उद्याचे सामने हाय व्होल्टेज असणार आहेत. खूप चांगले असे सामने.
उद्याच्या हाय व्होल्टेज सामने रायबादेवी रावे विरुद्ध आरुषी 11 गोवटणे. दुसरा सामना जय हनुमान करंजाडे पनवेल त्याच्या विरुद्ध असेल रमेश मूर्ती चिरनेर. तिसरा सामना यंगस्टार नारपोली विरुद्ध नगरसेविका आफरीन ताई 11 पेन कोलीवाडा. आणि चौथा सामना असेल आयशा स्पोर्ट्स खारपाडा बारापाडा त्याच्या समवेत असेल अयान 11 आवरे. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आता शेवटचे 2 चेंडू जय पाटील याच्या. 3 चेंडू झालेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या म्हणजे 11. 3 गडी बाद. चौथा चेंडूला टाकलाय. तेवढ्यात 1 धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढेल ती म्हणजे 12. पाचवा चेंडू उडवलाय ऑफसाईडच्या दिशेने. तिकडे कोणीच फिल्डर नसून 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न 2 धाव पूर्ण. 2 धावेने धाव फलक खळेल ती म्हणजे 14. शेवटचा चेंडू आता जय पाटील याच्या षटकातला. षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल तो म्हणजे रुपेश बाबू कल्पेश. थोडा पाय स्लिप होऊन गोलंदाज बनसे चषक 2026. शेवटचा चेंडू बॉलिंग ट्रॅक वर जय पाटील. शेवटचा चेंडू उडवलाय. चेंडू केलाय 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. आलाय मोठा चौकार. धावसंख्या 4 ने वाढेल ती म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18. 3 गडी बाद. आणि शेवटचा षटक चला स्पीडअप करा. टीम मीटिंग अजिबात घेऊ नका. तिसरा षटक घेऊन आलाय तो म्हणजे भावेश पाटील. स्ट्रायकिंग एंडवर असेल रुपेश बाबू. बॉलिंग ट्रॅक वर असेल भावेश पाटील. तिसरा षटक वैयक्तिक पहिलं षटक. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज बाबूला अपील चांगली अशी फेटाळून लावते अंपायर. निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू जाईल एसटी रक्षकाच्या दस्तान्यामध्ये. धावसंख्या तिथे स्थिरावते म्हणजे ती म्हणजे 18. 3 बाद 18. दुसरा चेंडू पुन्हा एकदा जोरात मारण्याच्या प्रयत्नात बीट होते तो म्हणजे बाबू.
तिसरा चेंडू पुन्हा एकदा जोरात मारण्याच्या प्रयत्नात बीट होतोय. एक धाव, 34 धाव पूर्ण करते बाबू. बाईकच्या स्वरूपात धावसंख्या 1 ने वाढेल, ती म्हणजे 19. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. आता स्ट्रायकिंग एडवर असेल कल्पेश घरत, समोर असेल भावेश पाटील. कल्पेश टू भावेश. कल्पेशचा फटका जाईल का सीमा रेषा पार? सचिन तेंडुलकर पॅव्हिलियन मध्ये आलाय, मोठा षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने वाढेल, ती म्हणजे 25. 3 बाद 25. चार चेंडू धावसंख्या झाली, ती म्हणजे 25. षटकातील 2 चेंडू शिल्लक. कल्पेशच्या बॅट मधून आलाय फटका, गेलाय सीमा पार षटकार. आता 2 चेंडू शिल्लक. भावेश पाटील अंपायरच्या आत हवेत. अंपायरचा इशारा वाईड चेंडू. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढेल, ती म्हणजे 26. चेंडू असतील 2 शिल्लक. बॉलिंग ट्रॅकवर असेल भावेश पाटील, समोर स्ट्रायकिंग एंडवर असेल कल्पेश घरत. पुढचा चेंडू जोरात मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा बीट होते, तो म्हणजे कल्पेश. आता मात्र शेवटचा एक चेंडू असेल. आता शेवटच्या चेंडूवर एका मोठ्या फटक्याची गरज जय गिरोबा जोय संघाला. शेवटचा चेंडू बॉलिंग ट्रॅकवर असेल भावेश पाटील, समोर असेल कल्पेश. मोठा फटका येईल का? पुन्हा एकदा अंपायरच्या आत हवेत वाईड चेंडू. धावसंख्या 1 ने वाढेल, ती म्हणजे 27. षटकातील शेवटचा चेंडू आणि एका मोठ्या फटक्याची गरज जय गिरोबा जोय संघाला. मोठा फटका येईल का या चेंडूवर? भावेश पाटील टू कल्पेश घरत. आलाय मोठा फटका, आलाय चेंडू उडवलाय. चेंडू गेलाय सर स्टेडियम मध्ये. चेंडू गेलाय. 6 धावांसाठी धावसंख्या 6 ने वाढेल, ती म्हणजे 33. आणि 34 धावांचं आव्हान रावे संघाला. भवानी फायटर्स रावे. 18 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज रावे संघाला. रुपेश दादा आयोजित मनसे चषक 2026. रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील मानाची भव्य दिव्य डे नाईट स्पर्धा मनसे चषक 2026. प्रथम पारितोषिक 1,55,000. द्वितीय पारितोषिक 70,555. तृतीय 30,555. चतुर्थ 30,555. मालिकावीर असेल वॉशिंग मशीन, उत्कृष्ट फलंदाज LED टीव्ही, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कूलर असेल, प्रेक्षक लकी ड्रॉ बाईक आणि उत्कृष्ट गोलंदाज सायकल. जय गिरोबा जोहे विपक्ष राजवीर 11 भवानी फायटर्स रावे या 2 संघादरम्यानची लढत बघायला मिळेल. सुपर 4 मध्ये सुपर 3 मध्ये कोणता संघ दाखल होईल
सुपर फोर मध्ये कोणता संघ दाखल होईल त्याकरता घमासान युद्ध बघायला मिळतंय. रोमांच, थर्रार, पदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबल युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, अभेद्य फळी भेदणारी रचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार छेंडा मिरवणारा आखाडा निमित्त आहे. मनसे चषक 2026 थर्रार रुपेश पाटील साहेबांच्या कल्पक नेतृत्वाखाली ही स्पर्धा अभिमानाची, स्वाभिमानाची, कर्तृत्वाची बघायला मिळते. सुनील पाटील आणि एका बाजूला दीक्षित पाटील. विजयासाठी करायच्या 34 धावा, 18 चेंडू 34 धावा. ऑफटॉपच्या बाहेर चौथ्याच्या 5व्या स्टंपवर ठेवला अटॅक आणि सार्थक मात्र पहिल्या चेंडूवर मात्र एकच धाव खर्च करतोय. 34 धावांचा विजयी लक्ष आहे आणि आता मात्र स्ट्राईक एंडकडे दीक्षित पाटील. सार्थक मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय दीक्षित पाटील करता. ऑफटॉपच्या खूपच बाहेर खराब दर्जाची गोलंदाजी 4+1 आणि मिळतोय नशिबाचा चौकार. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. प्रवीण अंद्रे सर आमच्या सोबत सोडले गेले. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. नो चेंडू घोषित केला गेलाय आणि फ्री हिट ऑन असणार आहे. कमरेवरचा यस. फटका फसलाय. दीक्षित पाटील फ्री डॉन असणार आहे त्याच्यामुळे तो काही बाद होऊ शकत नाहीये. जीवित स्वरूपात असेल परंतु धावा धापटल्यावर बघू शकता आपण 6 धावा 7 धावा धापटल्यावर बघायला मिळत आहेत. विजयासाठी करायच्या 34 धावा. याचा अर्थ असा आहे अजूनही 27 धावांची गरज आहे. सार्थक, सुनील पाटील बॉडीचा वेध घेतलाय. रनआउटचा धोका डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. कदाचित परतीचं तिकीट डायरेक्ट हिट असती तर सुनील पाटीलला मैदानाच्या बाहेर जावं लागलं असतं परंतु घडलंय काय. 8 धावा धापटला बघायला मिळत आहेत. फुल टॉस चेंडू तेवढ्या ताकदीने डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा जीवदान मिळतंय दीक्षित पाटीलला. एकच धाव. 9 धावा धापटल्यावर बघायला मिळत आहेत. विजयी लक्ष आहे 34. सुपर 4 ची दारं उघडण्याकरता प्रचंड मोठं घमासान युद्ध बघायला मिळतंय. आता मात्र 25 धावांची असुरी गरज आहे. 14 चेंडू 25 धावा. विकेट मिळवणं गरजेचं आहे. सार्थक मात्र थोडासा जायबंदी झालाय. दोन्ही वेळा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न प्रचंड वेगानं थोडं त्याच्या ग्लोजला लागलेत. अडवलाय डायरेक्ट हिट पुन्हा एकदा नाही आहे.
आणि घडलाय देखील विपरीत. एक धाव जी महत्वाची आहे आणि ती धाव मिळतीये या षटकातील. अजूनही एक चेंडू यायचा आहे. 10 धावा धापटलावर. स्प्रे आहे का? नाही आहे स्प्रे. चला उद्या घेऊन येऊ आपण स्प्रे किट. इनफिल्डच्या वरतून फेकून दिलाय. इनसाइड आउटचा फटका. चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर. चौकार. पहिल्या षटकाचा निर्वाळा झालाय. धावा धापटलावर येतील 14. बिनबाद 14 अशी दीक्षित आणि सुनील पाटीलने दमदार सुरुवात केली. राजवीर 11 भवानी फायटर संघ खेळतोय. उत्तरार्धात उत्तर दिलं जात आहे. विजयासाठी करायच्या 34 धावा. 12 चेंडू आणि 20 धावांची अजूनही गरज आहे. नारायणदादा मोक्कल आपल्या मात्रे इथं आपल्या वडिलांचं प्रेम किती आपल्या सुपुत्रावर. सामना कुठेही असू द्यात. हमरापूरच्या मैदानावर देखील त्यांना बघितलं होतं. अगदी ऊर भरून यावा आणि पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि काय जबरदस्त खेळ. सार्थकच्या माध्यमातून निधड्या छातीनं दादू हा समोर जातोय. परंतु आज मात्र काहीतरी बिनसलाय. राजवीर 11 रायबादेवी रावे संघाची जोडगोळी काय कमालीची प्रदर्शन करतोय. बारा चेंडू 20 धावा. प्रत्येक षटकाकडे 10 धावांची गरज आहे. परंतु घरूया काय घडतंय. विकेट मिळवणं गरजेचं आहे. पलाश आज काहीतरी विपरीत घडलंय. आज बॅटिंगच्या लय मध्ये नाहीये आणि हे दुर्दैव. असं फटका बघायला मिळत नाहीये. ओहो काय फटका. परंतु फटका फसलाय आणि झेल वज्र मुठीत काही झालाय. झेल पकडलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. अल्पेश करत झेल. कल्पेश करत झेल पकडलाय आणि खेळ झालाय समाप्त. सुनील पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज नंबर 3 ला आलाय निखिल पाटील. निखिलकडे क्षमता आहे परंतु क्षमता ओळखून त्याला खेळ करावा लागेल. उंच पुरा ताकदवार खेळाडू आहे. परंतु दीक्षित त्याला ते समजावू शकतोय. अभी नाही तो कभी नाही. 364 दिवस या स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावी लागेल. स्लरबांचा वापर केलाय. रनआउटचा धोका. डेंजर एंडकडे धावत होता निखिल पाटील. सिंगल धाव मिळतीये. परंतु सिंगल धावना फरक पडत नाहीये. मोठे फटके अडवायचे आहेत आणि ते चढवण्याचा प्रयत्न नक्कीच. सार्थक चौथ्या त्या 5व्या स्टंपवर अटॅक करतोय आणि ते फायदेशीर ठरत आहे. अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न दीक्षितचा असेल का. समीकरण बिघडलंय. 15 धावा धापटलावर
आणि अजूनही 19 धावांची गरज आहे. ऑफटॉपच्या बाहेर दिशाहीन दशा बघायला मिळते आणि इट्स अ वाईट डिलिव्हरी. 10 चेंडू 18 धावा. समीकरण आता मात्र चेंज झालंय. समीकरण कोण सोडवेल? विजयाच्या पताका कोणाच्या हातात असतील आणि पराभवाच्या जखमा कोणाच्या अंगावर असतील येणारा काळ ठरवेल. सुपर 4 मध्ये धडक कोण मारेल? जय गिरोबा जोहे की राजवीर 11 भवानी फायटर्स रावे. कट केला चेंडू. क्षेत्रक्षण आडवेल फेकेल तत्वात 1 धाव. धावा धापडला बघायला मिळतील 17. अर्धा बल्ला तर दूर झालाय पण तो अर्धा बल्ला अजूनही पार करायचा आहे. अभी नाही तो कभी नाही. 364 दिवस या स्पर्धेची वाट बघावी लागेल. निखिल पाटील जबरदस्त फटका तेवढ्या ताकदीनं वरून अडवलाय चेंडू फेकलाय. वा भन्नाट वेग परंतु 2 धावा कोण रोखू शकत नाही आहे. भन्नाट वेगानं धावा पळून काढल्या जात आहेत. राजवीर 11 भवानी फायटर्स रावे संघ प्रचंड खुश आहे. आता समीकरण बिघडलंय. 8 चेंडू 15 धावा. सिद्धेश मोकाल. ओहो भन्नाट वेग. यक्षरक्षक पंबा डायरेक्ट हिट. निखिल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. 7 चेंडू 15 धावा. समीकरण अवघड होऊन गेलंय. सात चेंडू 15 धावा. सामना जर निखिल पाटीलने डायरेक्ट हिट केला आणि तिथं घडलाय विपरीत. आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. सामना जिथून खऱ्या अर्थानं जनरल वॉर्ड मधून आता आयसीयू वॉर्ड मध्ये दाखल झालाय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय आदित्य पाटील अर्थात गुड्डू. 7 चेंडू 15 धावा. 7 चेंडू 15 धावा. स्पर्धेची सुरुवात तर जबरदस्त झाली होती आणि एंड देखील जबरदस्त आहे. वरळी संघ 1 धावेने पराभूत झाला. तो पराभव जिव्हारी लागलाय. परंतु या मॅच मध्ये काय घडेल? अशक्यप्राय आव्हान. वा शरीराचा वेग डायरेक्ट हिट. ओ काय घडलंय? रनआउटचा धोका. आता मात्र पुन्हा एकदा संधी सोडली. ए दादानो आबा तुम्ही खेळतात की काय असं वाटू लागलंय. तुम्ही काय करताय? आणि घडलंय विपरीत. जिथं धाव एकही नव्हती तिथं 2 धावा आणि नक्कीच सकाळचे बरोबर 3:45 झाली आणि इथं धावाची चोरी बघायला मिळतीये. टीम मिटिंग नका घेऊया. क्वालिफाईड पंचांना विनंती आहे. आता समीकरण बघायला मिळेल. सहा चेंडू 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. जोहे किरावे फलंदाज आणि गोलंदाज मधलं द्वंद्व बघायला मिळतंय. वारावर प्रतिवार हल्ल्याला हल्ल्याचं उत्तर द्यावं लागेल. अभी नाही तो कभी नाही. 364 दिवस या संधीची वाट बघावी लागेल. कानात थुक्या टाकून झाल्यात. सुनील पाटील काहीतरी सांगून गेलाय. पलाश आपण लवकर या. मला एक लक्षात येत नाही पलाश तुझ्याकडे ही ऊर्जा आली कुठून? आता तर तू जायबंदी झाला होतास. बरं ही एनर्जी कुणाकडे आहे? हे आपल्या गावासाठी खेळ आहे. आज पलाश सलामीला नेहमी येतोय. कारण जाण्याला मी बघितलंय त्याला
वैशाली संघाला 4 षटकार उडवले होते एका षटकामध्ये. काय अफलातून खेळ केला होता. एका षटकाचा सामना आणि तदनंतर तिथं मला वाटतं पहिल्या क्रमांकाला गवस्ती घातली होती. टीम मीटिंग जास्त घेऊ नका. 6 चेंडू 13 धावा. हर सर जहां झुक जाए वही मंदिर होता है. हर नदी जहां समा जाए वही समंदर होता है. जीवन की कर्म में तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. जमीनला घासत चाटत पुसत सीमा रेषा पार चौका. घडलंय काय. सुनील पाटीलने जे सांगितलं होतं ते दीक्षित पाटील करतोय. अगदी गोलंदाजाच्या मेरिट वर खेळताना दिसतोय. समीकरण बिघडलंय. पलाश देखील गेला होता परंतु घडलंय विपरीत. टीम मीटिंग न घेता लवकर सामना संपवायचा आहे. समीकरण बिघडलंय. 5 चेंडू 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. दोन्ही हमरापूर विभागातील टीम आहेत. ऑफटॉपच्या बाहेर नक्कीच इट्स अ वाईट डिलिव्हरी. एका बाजूला रावे दुसऱ्या बाजूला जो आहे कोण कोणाच्या मदतीला धावेल. एका बाजूला रायबा देवीला साकडं घातलं जात आहे तर दुसऱ्या बाजूला गिरोबा देवाला साकडं घातलं जात आहे. फटका क्लास आहे. झेल सुटलाय. ओहो काय घडलंय. रुपेश पाटीलनं झेल सुटलाय आणि झेल कुणाचा सोडला तुम्ही. दीक्षित पाटील एक हार्ड हिटर जो मॅच डिसायडेड फटका खेळू शकतोय त्याचा झेल सोडलाय आणि भोग हे भोगावे लागतील याच मैदानावर. आता समीकरण बिघडलंय. 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. रावे की जो है रावे की जो है. क्लासिकल चाबुक शॉट आणि फटका फेकून दिलाय. चौकार. मी म्हटलं होतं झेल सोडला रुपेश पाटील आणि घडलंय काय. जखमेवर मीठ चोललं गेलंय. राजवीर 11 रायबाद भवानी फायटर्स संघ आता मात्र अगदी एका मोठ्या विजयाच्या उंबरठ्यावर आलाय. सुपर 4 ची दारं उघडण्याकरता दीक्षित पाटील सज्ज झालाय. 3 चेंडू 2 धावा. कट केलाय. सेन्सिबल क्रिकेट. दीक्षित पाटील 1 धाव. सिंगल सिंगल. आता समीकरण बिघडलंय. 2 चेंडू 1 धाव. टीम मीटिंग नको. काही झालं नाही फारस. गुड्डू स्ट्राइक एंडकडे एक गुड्डू. टिक 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 टिक. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. रुपेश पाटील साहेबांच्या या कल्पत नेतृत्वाला सलाम आहे. अफलातून सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. एका बाजूला गुड्डू दुसऱ्या बाजूला गोलंदाज आहे वरुण मोकल. डॉट चेंडू आला तर होत्याचं नव्हतं होईल. जो हे गिरावे जो हे गिरावे. जय गिरोबा. जो हे विपक्ष राजवीर 11 भवानी फाइटर्स रावे. वरुण मोकल राइट मोर तो विकेट चा मारा गुड्डू करता. अभी नहीं तो कभी नहीं परंतु उडवलाय उडवलाय. अर्धा वर्तुळाच्या वरतून चेंडू सीमा रेषेपार. सुनील पाटीलचं अनोखं सेलिब्रेशन. प्रदीर्घ वर्षाच्या कालावधीनंतर जय गिरोबा सोय संघाला पराभवाचा धक्का देत आजच्या रणनीतीमधील पहिला संघ क्वालिफाय झालाय. सुपर 4 मध्ये दमदार एंट्री. दीक्षित पाटील ऑन फायर. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर रुपेश पाटील साहेबांच्या वतीने चांगला खेळ आणि प्रेक्षकांची आणि आयोजकांची मन देखील जिंकलीत. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जाईल नो डाऊट दीक्षित पाटील. सबसे कातिल दीक्षित पाटील. भन्नाट वेगानं फलंदाजी भन्नाट वेगानं गोलंदाजी आणि राजवीर 11 भवानी फाइटर्स रावे संघानं या बनसे चषक 2026 मध्ये सुपर 4 मध्ये दमदार एंट्री मारली आहे.